आज आपण बघणार आहोत ड्रायफ्रूटचे हेल्दी असे चॉकलेट्स। त्यासाठी आपण घेतोय जवस, चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया, अक्रोड, बदाम, पिस्ता, खजूर आणि डार्क चॉकलेट। हे 70% डार्क चॉकलेट आहे। हे सर्व मी कमी गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये एक एक करून बारीक करते। सर्वात अगोदर मी चिया सीड्स आणि जवस बारीक करून घेतलेला आहे। चॉकलेट मेल्ट करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलंय आणि त्यावर दुसरं काचेचं भांडं मांडलंय। पाण्याला उकळी आल्यानंतर हे चॉकलेटचे तुकडे करून मी त्यावर टाकते। चॉकलेट छान मेल्ट करून घ्यायचंय। चॉकलेट हळूहळू मेल्ट व्हायला लागलंय। त्यामध्ये मी टाकलंय इसेन्स। त्याच्याने चॉकलेटला छान फ्लेवर येईल। तुम्हाला हवं असल्यास ड्रायफ्रूटचे तुम्ही मोठे तुकडे पण ठेवू शकता। माझ्या मुली ड्रायफ्रूटचे तुकडे बाजूला काढून टाकतात, त्यामुळे मी बारीक पावडर केलेली आहे। चॉकलेट पूर्ण मेल्ट झालेलं आहे, ते मी बाजूला घेऊन त्यात थोडी थोडी करून ड्रायफ्रूटची पावडर मिक्स करते। अशा प्रकारे सर्व पावडर मिक्स करून घ्यायची। खजूर मी मिक्सरमधून बारीक केलेले आहे, तेही त्यात मिक्स करून घेते। त्यामुळे चॉकलेटचा कडवटपणा कमी होऊन गोड टेस्ट येईल। त्यात मी गूळ किंवा साखर घालणार नाहीये। चॉकलेटला शेप देण्यासाठी मी चॉकलेटचे मोल्ड घेतलेले आहेत। यामध्ये मी थोडं थोडं मिश्रण घेऊन त्याला चॉकलेटच्या मोल्डमध्ये टाकते। व्यवस्थित प्रेस करून घेते, म्हणजे छान शेप येईल त्याला। मी अशा 2 मोल्डमध्ये चॉकलेट्स बनवणार आहे। शिल्लक राहिलेलं मिश्रण मी एका डब्यामध्ये ठेवलंय, त्याला छान प्रेस करून घेतलंय आणि सुरीने आता कट करून घेते। ज्यांच्याकडे मोल्ड नसेल ते अशा डब्यामध्ये सुद्धा चॉकलेट्स बनवू शकतात किंवा हाताने त्याला एक गोल वगैरे शेप करून देऊ शकतो। चॉकलेट सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये 3 तास ठेवलेला आहे। 3 तासानंतर चॉकलेट आपले तयार आहेत। एकदम इझिली मोल्डमधून चॉकलेट्स निघतायत। अशा प्रकारे हेल्दी असे चॉकलेट्स मुलांना देऊ शकता। फक्त मुलांसाठीच नाही तर घरातील सर्वांसाठी हेल्दी असे ड्रायफ्रूट्सचे चॉकलेट नक्की बनवा। ड्रायफ्रूट्स पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये टाका, नाहीतर त्याचं तेल सुटेल। हेल्दी असे चॉकलेट तयार आहेत।